अब पथरी का इलाज बिना ऑपरेशन, बिना दर्द, सिर्फ भरोसे के साथ। वाशिम जिले के लिए यह एक बड़ी राहत की खबर है। श्री कृपा हॉस्पिटल वाशिम, जहां किडनी स्टोन यानी पथरी का इलाज किया जा रहा है बिना किसी ऑपरेशन के, आधुनिक तकनीक और अनुभवी विशेषज्ञता के साथ। इस अनोखी चिकित्सा सेवा का नेतृत्व कर रहे हैं डॉक्टर मनोज राठौड़, वाशिम के जाने माने कंसल्टिंग फिजिशियन, जिनके कुशल मार्गदर्शन में अब तक सैकड़ों मरीजों को पथरी से बिना चीर फाड़ के पूरी राहत मिल चुकी है। क्या है खास? बिना ऑपरेशन किडनी स्टोन ट्रीटमेंट, हॉस्पिटल में भर्ती की जरूरत नहीं, सुरक्षित, दर्द रहित और प्रभावी तकनीक, अनुभवी और समर्पित टीम द्वारा इलाज। वाशिम और आसपास के जिलों के लिए विशेष सुविधा। पता: श्री कृपा हॉस्पिटल, सिटी सेंटर प्लाजा, होटल मणिप्रभा के पास, पोस्ट ऑफिस चौक, अकोला हिंगोली हाईवे, वाशिम। संपर्क करें मोबाइल नंबर 07745860044, ईमेल dermanojrathod77@gmail.com, वेबसाइट www.shrikrupahospital.in, इंस्टाग्राम @darmanoj_rathod। अब दर्द नहीं, डर नहीं, सिर्फ सही इलाज और पूरा भरोसा। श्री कृपा हॉस्पिटल वाशिम का पहला विश्वास का नाम, जहां इलाज है आधुनिक, सेवा है मानवीय। नमस्कार, माझं नाव डॉक्टर मनोज पुंडलिकराव राठोड, वाशिम येथील रहिवासी आहे मी। माझं एज्युकेशन UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन पुसद येथून झालेलं आहे, BAMS, आणि MD नागपूर श्री आयुर्वेद महाविद्यालयामधून झालेलं आहे। मागच्या 10 वर्षापासून वाशिम येथे श्री कृपा हॉस्पिटल म्हणून आपलं कार्य चालू आहे आणि सुरळीत कार्य चालू आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये 24 तास भरतीची सुविधा आहे। म्हणजे नॉर्मल जे अस्थमॅटिक पेशंट, त्याच्यानंतर शुगर, BPचे पेशंट, त्याच्यानंतर टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू आणि अदर जे पण कोणते डिसीज आहेत त्याचे ट्रीटमेंट करतो मी। स्पेशली म्हणजे विशेषतः किडनी स्टोन म्हणजे मूत्राशमरी ज्याला म्हणतो आपण, मूतखडा मराठी भाषेमध्ये आपण, आणि हिंदीमध्ये गुर्दे की पथरी असं म्हणतो आपण त्याला, त्या डिसीजमध्ये आपण चांगलं काम केलेलं आहे आत्तापर्यंत आणि 1200 ते 1300 पेशंट याच्यामध्ये आपण सक्सेसफुली ट्रीट केलेले आहेत, की ज्यांना विदाऊट ऑपरेशन, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन किंवा सर्जरी न करता फक्त प्युअर आयुर्वेदिक मेडिसिनने आपण ते रिलीज केलेले आहे। आणि ज्या पेशंटला म्हणजे काही ऑपरेटिव्ह म्हणजे अदर दॅन कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, ऑपरेशन वगैरे करून, सर्जरी वगैरे करून परत स्टोन होतात, किंवा काही पेशंटला रिकरन्सी असते किंवा एक वेळ स्टोन ॲटोमॅटिक पडल्यानंतरही पुन्हा परत होतात, तर त्या पेशंटचे पण आपण चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केलेली आहे आणि सक्सेसफुली ट्रीटमेंट केली। आपण ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करता, नेमकी हे जी ट्रीटमेंट आहे कोणत्या पद्धतीची आहे? या ट्रीटमेंटमध्ये बाकी ॲलोपॅथिक ट्रीटमेंटच्या याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या या ट्रीटमेंटमध्ये काय काय विशेषता आहे? सर, ॲलोपॅथिक आपण विशेषतः किडनी स्टोनमध्ये, माझे बाकीचे डिसीज सोडता किडनी स्टोन हा जो प्रकार आहे म्हणजे मूतखडा, याच्यामध्ये प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे। म्हणजे याच्यामध्ये ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मी तरी कोणतीच वापरत नाही। प्युअर आयुर्वेदिक वनस्पती ज्या आहेत त्यांचा अभ्यास करून, त्यांचे म्हणजे मात्रा ठरवून, पेशंटचं वय, पेशंटचा किडनी स्टोन किती आहेत, किती MMचे आहेत, कुठे आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत हे डिसाईड करून मग नंतर आपण प्युअर आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये स्टोन क्रशर म्हणजे अश्मरी भेदन करणारे, आणि अश्मरी भेदन सोबतच मूत्रल म्हणजे काय की जो किडनीमध्ये किंवा ज्याला आपण किडनीला आमच्या भाषेमध्ये आयुर्वेदिकमध्ये उर्क म्हणतो, उर्क प्रवाहाने म्हणजे जे काही फ्लो आहे युरिनचा तो वाढवून, आणि अश्मरी भेदन म्हणजे काय, किडनी स्टोन क्रशर हे ड्रग्ज वापरून, आयुर्वेदिक ड्रग्ज वापरून आपण ते रिलीज करतो। या जसं बघायला गेलं तर आयुर्वेदिक आहे तर ऑफकोर्स काही साईड इफेक्ट त्याचे नसणारच, पण आयुर्वेदिक जे मेडिसिन असतात त्याचे फायदे असतात। तर याच्यानंतर फक्त किडनीवर स्टोनचं आपण ट्रीटमेंट करतो, पण त्याचे आणखी वेगवेगळे फायदे काय झालेले आहेत ना सर? बरेच फायदे झालेले आहेत त्याच्यामध्ये पेशंटला, की जसे की आता किडनी स्टोन हा फक्त म्हणजे 4 ठिकाणी राहू शकतो। एक तर किडनीमध्ये, त्याला आपण रिनल स्टोन म्हणतो, किडनीच्या खाली जे नळी येते युरेटर, त्याच्यामध्ये आपण युरेट्रिक स्टोन म्हणतो, आणि ब्लॅडर स्टोन आणि युरेथ्रल स्टोन ॲट द एंड। तर या पद्धतीनुसार जेव्हा ऑब्स्ट्रक्टिव्ह असते म्हणजे जेव्हा युरेटरमध्ये स्टोन असतो
मोठ्या प्रमाणामध्ये असतो, म्हणजे त्या ऑब्स्ट्रक्शन करणारा स्टोन असतो. त्याच्यामुळे किडनीमध्ये जो आहे क्रिएटिनिनचं प्रमाण वाढते. तर क्रिएटिनिनचं प्रमाण वाढलं म्हणजे काय, त्याच्यामुळे किडनीवर प्रेशर येणे, त्याच्यामुळे त्याचा जो प्रमाण आहे तो वाढतो. 0.2 to 1.6 पर्यंत जो प्रमाण असतो तो वाढून जातो. जेव्हा युरेटरमध्ये असतो स्टोन तेव्हा हायड्रोयुरेटर होते. हायड्रोयुरेटर म्हणजे की युरेटरमध्ये जर हायड्रो म्हणजे काय, पाणी, हे जर साचलं तर त्याला आपण हायड्रोयुरेटर म्हणतो. तो पण याच्यामध्ये सॉल्व्ह होतो. क्रिएटिनिन पण कमी होऊ शकते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा ब्लॅडरमध्ये स्टोन असतो तर ब्लॅडरमध्ये जे काही सिस्टायटिस वगैरे सारखे जे इन्फेक्शन होतात किंवा ब्लॅडरमध्ये रिटेन्शन ऑफ युरिन म्हणतो आपण ज्याला, की ब्लॅडरच्या एंडला जेव्हा युरेथ्राच्या एंडला जेव्हा स्टोन अटकून जातो तेव्हा युरिन पास होत नाही, तर ते पण याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. सिस्टायटिस हा जो इन्फेक्शनचा प्रकार आहे हा पण कमी होते. आणि युरेथ्रल म्हणजे काय की ॲट द एंड जेव्हा स्टोन अटकतो युरेथ्रामध्ये तर त्याच्यामुळे जे एखाद्या वेळेस तिथे जखम होते आणि स्ट्रिक्चर वगैरे बसले जाते तर तो पण याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे चारी प्रमाणे, म्हणजे युरिनरी सिस्टीममध्ये जे 4 मेन पार्ट्स आहेत, किडनी, युरेटर, ब्लॅडर आणि युरेथ्रा, तर इथे होणारे 4 प्रकारचे जे हे आहेत म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ते पण सॉल्व्ह होतात. किडनीच्या बाबतीत जर बोलायला गेलं, लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भ्रामक भावना आहे, मिथ्स आहे. बरोबर. किंवा किडनी स्टोन झाला तर बियर पिऊन घ्या तर किडनी स्टोन क्लिअर होऊन जाईल, दारू पिऊन घ्या तर क्लिअर होऊन जाईल, है ना. तर हे जे अशा प्रकारचे आहे, लोक आपल्या घरी बसून जे वेगवेगळ्या प्रकारचे नाना प्रकारचे स्वयं हे करतात, गावठी वगैरे हे करतात, याच्यासाठी काय सांगा सर? असं जर असतं ना सर की नुसतं अल्कोहोल जे आहे ते घेतल्यानेच जर समजा स्टोन पडला असता तर आजकाल म्हणजे मग डॉक्टरांची ट्रीटमेंट किंवा प्रॅक्टिस बंद करून त्याच गोष्टीच्या मागे लागले असते. जसं की तुम्ही म्हटले किंवा बियर वगैरे पिणे, तर हे असं काही नाही. बियर पिणे ही संकल्पना किंवा अल्कोहोल जे आहे कन्झम्पशन ही संकल्पना वेगळी होती सर. थ्रोट जे आहे, थ्रस्ट ज्याला म्हणतो आपण, तहान लागणे किंवा त्याच्यामुळे जे पाणी पिण्याची क्षमता वाढत होती त्याच्यामुळं काय की फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे युरिनमध्ये, जे UTI म्हणतो आपण, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, ते क्लिअर होत होतं. पण मला काही ते म्हणजे योग्य वाटत नाही किंवा म्हणजे त्याच्यामुळं होणारे साईड इफेक्ट पण आपल्याला माहीत आहे. आता डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लक्षात येते की पेशंट असते किंवा नसते तरी ती सवय लागून जाते किंवा पडल्यानंतर मग ते सवय चालूच राहतात. त्याच्यामुळं वेगवेगळे प्रकार होतात हे पण आपल्याला माहीत आहे. ही तर एक गोष्ट मी तर चुकीचीच मानतो की त्यांना काही होणार नाही. दुसरी गोष्ट जे आपण म्हणतो की आपण आता हे असं म्हणजे म्हणण्यासारखं नाही आहे, पण बरेच गावठी औषध घेतात किंवा काहीतरी कोणीतरी देते काही वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स, तर ती जे थेरपी आहे ती माझ्या तरी मते सिंगल डोस थेरपी ज्याला म्हणतो आपण किंवा सिंगल ड्रग्स थेरपी, तर ती लागू पडत नाही. जसं की आता एखादा व्हायरल फिवर जर झालेला असला तर त्याच्यामध्ये फक्त आपण एक ड्रग्स देत नाही, त्याच्यासोबत अँटीबायोटिक, अँटासिड, मल्टीव्हिटॅमिन किंवा अँटीहिस्टॅमिनिक किंवा अँटीपायरेटिक, पेनकिलर असे वेगवेगळे ग्रुप्स बनवून आपण त्यांना तो डोस ठरवतो. तसं माझ्या ट्रीटमेंटचा एक पार्ट आहे की ज्याच्यामध्ये मागून जो स्टोन झालेला आहे, आता स्टोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कॅल्शियम ऑक्झॅलेट, युरिक ॲसिड, युरिया, प्रोटीन, सिस्टीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे वेगवेगळे असतात. तर तो जो मटेरियल किंवा मिनरल जे आहे तो तिथं चिपकून न देणे, त्याच्यानंतर ॲट प्रेझेंट जो स्टोन आहे तो स्टोन क्रश करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ती पण औषधी आपण त्याच्यामध्ये यूज करतो. जर क्रश नसेल होत तर डिझॉल्व करण्याची औषधी यूज करतो. आणि जसे की आता मेनली आता तुम्ही इथपर्यंत माझ्याकडे आलेले आहेत किंवा विदाऊट ऑपरेशन किंवा विदाऊट सर्जरी आपण हे स्टोन पाडलेले मी तुम्हाला दाखवलेले पण आहेत स्टोन, आणि पेशंटचे बाकायदा त्याच्यावर नाव आहे, सगळं आहे. तर जर समजा स्टोन रिलीज होत आहे तर तो ॲटोमॅटिक बाजूला बाहेर पडणार नाही, तो ट्रॅकमधूनच खाली येईल, तर पेन होणार. तर ते पेनकिलर आयुर्वेदिक औषधी जी आहे ती पण आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ज्या स्टोनपासून जसे मी आता पहिले सांगितले किंवा UTI, सिस्टायटिस किंवा क्रिएटिनिन वाढणं, हे जे बाकीचे जे सिम्पटम्स आहेत हे कमी करण्यासाठी पण आपण त्याच्यामध्ये औषधी यूज केले आहे. आणि मेनली मला असं वाटतं की मी जे काही त्याच्यामध्ये यूज करत आहे की जसं की जी जागा आहे ती पर्टिक्युलर जागा भरून येणे, म्हणजे रिकरन्सी न होऊ देणे, ही पण गोष्ट आपण त्याच्यामध्ये यूज करतो. तर बियर वगैरे किंवा हे जे गावठी वगैरे औषधी आपण जे म्हणत आहे तर मला तर योग्य वाटत नाही. सर, आपण मागील 10 वर्षापासून स्पेशली फॉर किडनीसाठी आपण वर्क करता आहात. काय म्हणजे रिस्पॉन्स आला लोकांचा, किती प्रकारे लोकांना फायदा झालेला आहे? बरोबर सर, फायदा करायला गेले ना तर भरपूर फायदा आहे. आज माझ्या म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये जर बघितलं, मी जे ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये मी जर असं म्हटलं ना की एखाद्या चौकातून आपण 100 लोक जरी इंडिव्हिज्युअल
ज्यांना काहीच नाही आहे ते जरी आपण घेतले आणि त्यांची 100 लोकांची जर सोनोग्राफी केली तर 80% लोकांना स्टोन आहे. ते आजपर्यंत म्हणजे काल रात्रीचा पण जो पेशंट बघितला मी, त्यांना 15 mm आणि 4.9 mm असे 2 स्टोन होते. त्यांना विचारलं तर त्यांनी मला एकच सांगितलं की आम्हाला जेव्हा जेव्हा दुखत होतं तेव्हा आम्ही पेन किलर इंजेक्शन घ्यायचो, पेन रिलीज झाला की आम्ही ते सोडून द्यायचो. ॲक्च्युली जर तसं पाहिलं, आपलं मानवी शरीर आहे, आपल्याला कोणताही त्रास झाला तर त्याचं निदान लावणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर फर्स्ट स्टेजवर जर आपण जेव्हा पोट दुखल्यानंतर जर आपण सोनोग्राफी केली, आपल्याला सोनोग्राफीमध्ये नॉर्मल रिपोर्ट आले तर काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. तिथून आपण आपल्या कामाला लागू शकतो किंवा परत वाढत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये डिस्टर्ब होत नाही. पण बरेच लोक ते टाळून घेतात किंवा नाही आता पेन रिलीज झाला. माझ्याचकडे झालेले आहेत असे बरेच पेशंट की जे अर्ध्या रात्री येतात, अर्ध्या रात्री आपण त्यांना म्हणजे अर्ध्या रात्री सोनोग्राफी वगैरे चालू नसते तर आपण त्यांना जेव्हा पेन किलर त्यांचा पेन सबसाईड करायचा प्रयत्न करतो, पेन सबसाईड झाल्यानंतर पेशंट जो आहे तो मग समोरच्या गोष्टीला तयार नसतो. त्याच्यामुळं वाढता बरेच पेशंट तात्पुरते काहीतरी मेडिसिन कुठेतरी घेतात आणि मग नंतर ती मेडिसिन पूर्ण म्हणजे डोस पूर्ण कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळं मग ते तिथंच थांबलं. पेन मोस्टली त्या प्रकारामध्ये पेन किलर देणं आवश्यकच आहे. पेन किलर देणं, पेन सबसाईड झाला म्हणजे स्टोन पडला अशातला प्रकार नाही. पेन सबसाईड होऊन जातो पण स्टोन फॉर्मेशन जे आहे ते चालूच राहते. तर माझं एक वैयक्तिक मत आहे, तुम्हाला साधं पोट जरी दुखलं तर मग पोट दुखण्याचे कारण वेगवेगळे असतात. असं नाही की जरूर नाही की किडनी स्टोनच असेल. ॲपेंडिसायटिस राहू शकते, हिपॅटोमेगॅली राहू शकते, स्प्लिनोमेगॅली राहू शकते, असायटिस राहू शकते, सिस्टायटिस राहू शकतात. हे जे आहे कोणत्याही गोष्टीचं निदान लागलं तर आपण त्याच्यावर समोर ट्रीटमेंट करू शकतो. जरुरी नाही की तो स्टोनच असला पाहिजे. स्टोन असला तर मग आपण आहोत ट्रीटमेंट करायला काही प्रॉब्लेम नाही. एकंदरीत आतापर्यंत किडनी स्टोनचे किती पेशंट आपण ट्रीट केले सर? सर माझ्याकडं 1200च्या जवळपास पेशंटची ट्रीटमेंट आहे चालू. त्याच्यामधलं मला असं वाटतं 600-700 पेशंटचे मी स्टोन रिलीज केलेले आहेत. काही पेशंटचे माझ्याकडं स्टोन आहेत. बाकायदा मी पेशंटला सांगत असतो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कोणताही स्टोन घ्या, मी नंबर देतो, तुम्ही बोलून घ्या. म्हणजे ते रियालिटी जे आहे ती त्यांच्या समोर येईल. बरेच बाहेरगावचे पेशंट आहेत, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले माझ्याकडे पेशंट आहेत. काही लोकांचं मग येणं होते, पहिली ट्रीटमेंट घेतली, पेन रिलीज झाला, मी जसं सांगितलं की मी त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पेन किलर पण देत असतो. पेन रिलीज झाला की ते परत येत नाही. मग तसे पण काही पेशंट आहेत, काही पेशंटच्या कंटिन्युएशनमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना किडनी स्टोनच्या बाबतीत काही पण विचारणा करायची असेल किंवा ट्रीटमेंट संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? सर माझं फेसबुक पेज पण आहे ज्याच्यावर मी म्हणजे पेशंटनी जर स्टोन आणून दिले तर मी स्टोन सहित त्यांचे बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट सोनोग्राफी जे आहे मी ते हे करून एडिट करून ते मी त्याच्यामध्ये टाकत असतो. आणि इंस्टाग्राम पेज पण आहे. आता मी यूट्यूब पेज पण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये हळूहळू पेशंटचे रिव्ह्यूज टाकणं चालू केलेले आहेत. बरेच पेशंट्स रिव्ह्यूज देतात. माझं एक वैयक्तिक मत आहे सर की हा आजार जो आहे हा काही म्हणजे असं काही लपवण्यासारखा किंवा म्हणजे जसं की आपण भीतो काही आजाराला की नाही याला आपल्याला झाला हा माहीत नाही झाला पाहिजे कोणाला, अशामधला नाही आहे. जेवढं अवेअरनेस करू सर तेवढं याच्यामध्ये चांगलं आहे. मी किडनीला ॲज अ म्हणजे एका घरामधलं फ्यूज जसं म्हणतो आपण मीटरमधला फ्यूज तसं मी मानतो. हा किडनी हा अवयव फ्यूज उडाला लाईन गेली. तसंच किडनी हा एक अवयव असा आहे याला जर तुम्ही जेवढं सेफ ठेवाल तेवढं ते चांगलं आहे. जर तुम्ही त्याला म्हणजे लपवून ठेवाल त्या डिसीजला तो वाढत जाईल. मग शेवटीची स्टेज किडनी ट्रान्सप्लांट, किडनी डायलिसिस इथपर्यंत चाललं जाते. तर असं काही हा आजार मोठा नाही आहे. जेवढं अवेअरनेस करू तेवढं चांगलं आहे. तर यूट्यूबवर पण माझे ते मी रिव्ह्यूज टाकलेले आहेत. फेसबुक पेजवर मी माझे सगळं ते रिपोर्ट्स टाकलेले आहेत. आणि हॉस्पिटल तर आहेच वाशिममध्ये. फोन नंबर म्हणजे माझा पर्सनल नंबर ओपीडी करता नंबर आणि इथला ॲड्रेस तुमचा कॉन्टॅक्ट करता. हां श्रीकृपा हॉस्पिटल हे वाशिममध्ये पोस्ट ऑफिस स्क्वेअरला ICICI बँकेच्या बाजूलाच आहे. आणि कॉन्टॅक्ट जर करायचा असेल तर माझा पर्सनल नंबर 7745860044 आणि हॉस्पिटलचा जो नंबर आहे 9665415166. वेबसाईट पण आहे श्रीकृपा हॉस्पिटल.com या नावाने. त्याच्यानंतर पेजेस तर आहेच.
इंस्टाग्राम पेज आहे श्रीकृपा किडनी स्टोन युनिट म्हणून आहे आणि यूट्यूबवर पण आहे. आपण आम्हाला वेळ दिला आणि किडनी स्टोनसाठी ही जी आयुर्वेदिक पद्धतीने आपण जे उपचार जे करतात त्याच्याबद्दल विशिष्ट माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.